कामगार विरोधी कॉर्पोरेट धार्जिन 4 श्रमसंहिता रद्द कराव्या. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे. कंत्राटी बाह्यस्रोत दैनिक वेतन पद्धतीची नोकर पद्धती बंद करून सर्व रिक्त पदे नियमितपणे भरावी आदी मागण्यांसाठी राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी सरकारविरोधात आक्रमक झाले. आज 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनात शासकीय, कंत्राटी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आदी सहभागी झाले आहेत. शेतकरी असेल, कामगार असेल, कर्मचारी असेल, शिक्षक असेल, सर्व अहिल्यानगरमधील जेवढ्या संघटना असतील सर्व एकत्रित होऊन जो देशव्यापी संप आज पुकारला होता त्याच्यामध्ये सर्वजणांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सहभाग नोंदवला आणि प्रत्येकाच्या अडीअडचणी आणि संघटनेवर ज्या अडचणी आलेल्या आहेत या केंद्र शासनाच्या मार्फत त्या प्रत्येकाने निवेदनाद्वारे आपण तिथं मांडलेल्या आहेत आणि सरकारने या निवेदनाची निश्चितपणे दखल घ्यावी. ज्या संहिता आहेत त्या 4 त्या मागे घ्यावा. आमचं तर म्हणणं आहे त्याच्यात बदल नाही तर ते मागे घ्यावा आणि जे चाललेलं आहे ते तसं चालू द्यावा. कारण इतकी वाईट परिस्थिती आपल्या या भारत देशावर आलेली आहे. कारण आज सगळा कामगार, कष्टकरी, कर्मचारी सगळा रस्त्यावर उतरलेला आहे आणि कायदे तुम्हाला जर बदल करायचे असतील तर निश्चित करा, पण त्या संघटनेला विश्वासात घेऊन तुम्ही त्यांच्या हिताचे काही विषय असतील तर निश्चितपणे आपण त्याच्यात बदल करावा. पण एकतर्फी भांडवलदाराच्या बाजूने तुम्ही निर्णय घेऊ नये. याने करून हा कर्मचारी, संघटना, कामगार सर्व संपणार आहे. तर इथून पुढच्या काळात जर सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही कृती समितीच्या माध्यमातून इथून पुढं जे काही वरून आदेश येतील किंवा आमच्यात ठरल ते आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपण आता पाहिलं की कॉम्रेड वायकर, अविनाश गुले आणि इथं सर्व असलेले पदाधिकारी, मेहबूब सय्यद, वारे सर आणि सर्व पदाधिकारी, खरं म्हणजे आम्ही या देशामध्ये आयटक कामगार संघटना ही सर्वात मोठी संघटना आहे. त्याचबरोबर अनेक 8 संघटना आहेत. या संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि या देशामध्ये 40 कोटी कर्मचारी याच्यामध्ये उतरलेले आहेत. एक लक्षात घ्या, हा विषय जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी 44 कायदे होते. यांनी काय केलं, त्याच्यातले 29 कायदे होते ते 4 कायदे एकत्र केले आणि सगळी सरभिसळ याच्यामध्ये करून हा कायदा मालक धारकीने कसा होईल असा केलेला आहे. सरकारने ज्या 4 लेबर कोड अस्तित्वात आणलेले आहेत त्याच्या विरोधात देशभरातील सर्व केंद्रीय संघटना, राज्य पातळीवर संघटना आणि जिल्हा पातळीवरच्या संघटना एकत्र होऊन संपामध्ये सामील झालेले आहेत. आम्ही सुद्धा नगर जिल्ह्यात तात्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जिल्ह्यातल्या सर्व संघटना एकसंघ होऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाने आलो. गेट्स द्वारसभा घेतली आणि आता ॲडिशनल कलेक्टर जे आहेत, कलेक्टर उपस्थित नसल्यामुळे ॲडिशनल कलेक्टरांना त्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे शासन दरबारी पाठवण्यासाठी. ते पाठवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हा मोर्चा नुसता आज काढला संपणार नाही. यानंतर सुद्धा मोठमोठे मोर्चे काढावे लागतील, तीव्र आंदोलने करावी लागतील वेगवेगळ्या स्वरूपाचं. पण आम्ही जिल्ह्याच्या वतीनं एकच संघटना म्हणून कृती समितीच्या वतीने नेहमी आंदोलन करणार आहोत.